श्री स्वामी समर्थ. भगवान श्री दत्तात्रय यांचे तिसरे पूर्णावतार म्हणून अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांची ओळख आहे. सोलापूर जिल्ह्यामधील अक्कलकोट येथे स्वामींच्या मठामध्ये दर्शनाला नियमितच मोठी गर्दी असते. महाराष्ट्रामधून सर्व स्वामी भक्त या स्थानिक मठांमध्ये जाऊन देखील स्वामींची आराधना करत असतात. पौराणिक कथांनुसार स्वामींना चैत्रवद्य त्रयोदशीच्या दिवशी अक्कलकोट येथील वटवृक्ष समाधी मठस्थानी मध्यान्हसमयी आपल्या अवतार कार्याची समाप्ती केली. भगवान दत्तात्रयांचे दुसरे अवतार नृसिंह सरस्वती व तिसरे अवतार श्री स्वामी समर्थ महाराज दोघांचीही अवतार समाप्ती व प्रगट होण्याची जागा एकच कर्दळीवन होय. दोन्ही अवतार दत्तगुरूंचेच. याच स्वामी समर्थ महाराजांची यंदाच्या वर्षीची 148वी पुण्यतिथी ही 15 एप्रिल रोजी आलेली आहे. महाराष्ट्रामध्ये गाणगापूर येथील अक्कलकोट हे देशापरदेशामधील स्वामी भक्तांसाठी एक महत्त्वाचं स्थळ आहे. वर्षभर भाविक येथे स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी येत असतात. दरम्यान चैत्र शुद्ध द्वितीया हा दिवस स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन म्हणून ओळखला जातो. तर चैत्रवद्य त्रयोदशीच्या दिवशी अक्कलकोट येथील वटवृक्ष समाधी मठ स्थानी मध्यान्हसमयी त्यांनी आपल्या अवतार कार्याची समाप्ती केली. स्वामी समर्थ अखंड स्वामीनाम जप यज्ञ सप्ताह, सामूहिक गुरुचरित्र पारायण सोहळा, यासोबतच नवनाथ पारायण, अखंड स्वामीनाम जप, अखंड 2 वीणावादन, अखंड स्वामी चरित्र पठणासह गणेश याग, गीताई याग, चंडी याग, स्वामी याग, रुद्रयाग, मल्हारी याग असे उपक्रम आपण अक्कलकोटला आणि आपल्या सार्वजनिक ठिकाणी ज्या ठिकाणी श्री स्वामी समर्थांचं केंद्र आहे अशा ठिकाणी राबवलं जातं. तर यंदाच्या वर्षी तुम्हाला श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी जर साजरी करायची असेल तर त्यासाठी कोणकोणत्या पूर्वतयारी करावी लागते, तुम्हाला कशा पद्धतीने स्वामींची पूजा करण्यासाठी तयारी करण्याची गरज आहे आणि यासोबतच एक खास उपाय जो तुम्हाला स्वामी समर्थ पुण्यतिथी दिवशी कमी वेळामध्ये जास्त प्रभावशाली ठरेल तो मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळं आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित ऐका आणि श्री स्वामी समर्थांना आपल्याजवळ आपण भक्त म्हणून त्यांच्याजवळ पोहोचण्याचं असेल तर इतका साधा आणि सोपा उपाय तुम्ही अवश्य करू शकता. चला तर मग वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केले नसेल तर ते देखील करून घ्या. लाईक केल्यानंतर जे एक हाईपचं बटन येतं त्यावरती मात्र क्लिक करायला अजिबातही विसरू नका. ज्या दिवशी आपण श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी साजरी करणार आहोत त्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा. तुमच्या घरामध्ये किंवा देवघरामध्ये स्वामींचा फोटो आणि मूर्ती ही साफ करा आणि त्याचं आपल्याला पूजन करायचं आहे हे लक्षात घ्या. त्या पूजेसाठी तुम्हाला फुले, अगरबत्ती, दीप, नैवेद्य आणि फळे, खीर, साखर यापैकी एक गोडाचा नैवेद्य असेल तरी देखील चालेल जो आपल्याला अर्पण करण्यासाठी लागणार आहे. यासोबतच पूजाविधी करत असताना सर्वप्रथम तुम्हाला स्वामींच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलित करायचा आहे. स्वामींना फुले अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर अगरबत्ती किंवा धूप दाखवायचा आहे. स्वामींना तुमच्या स्वइच्छेने जो काही नैवेद्य आहे तो अर्पण करायचा आहे आणि स्वामींची आरती करायची आहे. यानंतर वेळ येते ते म्हणजे स्वामींचं नामस्मरण करण्याची. यामध्ये तुम्ही श्री स्वामी समर्थ हा जप मनोभावे करू शकता. कमीत कमी 108 वेळा तुम्ही हा जर जप केला तर तुम्हाला तो अधिक फलदायी ठरेल. श्री स्वामी समर्थ सारामृत, गुरु लीलामृत, श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत असे जे काही ग्रंथ आहेत त्यापैकी कोणत्याही एका ग्रंथाचं पारायण तुम्ही या दिवशी आता करू शकता. जर तुम्ही साप्ताहिक पारायण सुरू केलं असेल अथवा तुम्ही 21 दिवसांची नामजप सेवा किंवा गुरु लीलामृत पारायण, श्री गुरुचरित्र वाचन या सगळ्या गोष्टी जर केल्या असतील तर त्याचं उद्यापन आपण या दिवशीच करत असतो. त्याची पूर्वतयारी तुम्ही अगोदरच करून घ्या आणि ते उद्यापन देखील तुम्हाला याच दिवशी करायचं असतं. सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे या दिवशी तुम्हाला जर अन्नदान करणं शक्य असेल तर ते अवश्य करा. श्री स्वामी समर्थ यांना आपण जर स्मरण करणार आहोत तर स्वामी समर्थांची सगळ्यात आवडती गोष्ट जी त्यांनी अखंड त्यांचं सेवा कार्य करत असताना केली ती म्हणजे दुसऱ्यांचं भलं करणं. आपल्याकडून जी गोष्ट शक्य आहे ती तुम्ही या दिवशी दान करू शकता ज्याचा समोरच्या व्यक्तीला देखील फायदा होईल. त्यांची गरज ओळखून तुम्ही अशा प्रकारचं कोणतंही दान करू शकता. यासोबतच तुम्ही ओम श्री स्वामी समर्थाय नमः हा मंत्र मनशांती, संकट निवारण आणि सकारात्मक ऊर्जेसाठी करू शकता. श्री स्वामी समर्थ हा अत्यंत साधा आणि अत्यंत प्रभावी असा नामजप देखील तुम्ही या दिवशी करू शकता. ओम नमो भगवते स्वामी समर्थाय.
हा अत्यंत प्रभावशाली असा संकट निवारण मंत्र तुमची अडचणी दूर करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. स्वामींचं पूजन करत असताना लक्षात ठेवा की तुमचं मन हे शुद्ध आणि शांत असायला हवं. अहंकार आणि राग ह्या गोष्टींना तर दूरच ठेवायचं आहे. तुम्ही श्रद्धा आणि विश्वासानं ही पूजा करा. साधेपणावरती सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विश्वास ठेवा. कोणताही बडेजावपणा न करता तुमच्या परीने शक्य होईल तितकी साधी आणि सोपी पूजा जरी केली तरी तुम्ही स्वामी समर्थांपर्यंत पोहोचू शकता. स्वामी समर्थ तुम्हाला प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाहीत. त्यासाठी कोणतेही ओढून ताणून पूजा करण्यासाठी किंवा कोणतीही अतिरेक करण्याची गरज नाही. स्वामींना साधेपणा खूप जास्त प्रिय आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही सेवा करत असताना तुम्ही किती शांत मनाने आणि एकाग्र चित्ताने स्वामींची आठवण काढता. स्वामी समर्थ म्हणत असतात की भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. त्यामुळे तुम्ही ही जी प्रार्थना कराल त्यानंतर अवश्यच स्वामी तुमच्या पाठीशी उभे राहतील. त्यामुळं तुम्ही ही सेवा करत असताना दिलेल्या अतिशय साध्या आणि सोप्या गोष्टींनी देखील स्वामी समर्थांची पुण्यतिथी ही साजरी करू शकता. मैत्रिणींनो, यानंतर मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं त्या पद्धतीनं मी तुम्हाला आज एक अशी सोपी आणि साधी सेवा सांगणार आहे जी आपण स्वामी समर्थांपर्यंत पोचण्यासाठी करू शकतो. आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला स्वामींची पूजा करण्यासाठी, स्वामींची नित्यसेवा करण्यासाठी कदाचित वेळच मिळत नसतो. मात्र याचं दुःख कुठंतरी आपल्या मनामध्ये राहिलेलं असतं. त्याच्यासाठी काहीतरी उपाय आपल्याला करायचे असतात जेणेकरून आपल्याला या पश्चातापामधून की आपण स्वामींची सेवाच करू शकत नाही यामधून देखील बाहेर पडेल आणि यासोबतच आपण स्वामींच्या चरणांपर्यंत देखील पोहोचू शकतो. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ती महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे. सकाळी जेव्हा तुम्ही स्नानादी शुचिर्भूत व्हाल आणि स्वामींच्या नित्यसेवेची जी पूर्वतयारी करताल, जी तुम्ही पुण्यतिथी दिवशी करणार आहात, त्याच्यानंतर तुम्हाला एक ठराविक वेळ निश्चित करायचा आहे आणि स्वामींच्या लिखित नामजपासाठी तुम्ही किती अक्षरी नामजप करत आहात किंवा किती वेळा हे नामजप लिहिणार आहात ते महत्त्वाचं आहे. यामध्ये तुम्ही 51 वेळा, 101 वेळा, 1001 वेळा अशा पटीमध्ये तुम्ही हा लिखित नामजप करू शकता, ज्यामध्ये तुम्ही श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा आपण पुन्हा पुन्हा असं उच्चारण करत लिखाण करणार आहोत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही हा नामजप करत आहात त्यावेळेस तुम्हाला एक ठराविक असं स्थान निश्चित करायचं आहे. तुम्ही जर देवाच्या समोर बसूनच ही गोष्ट करणार असाल तर उत्तम. अन्यथा तुम्हाला काही वयोवृद्ध स्त्रिया असतात की ज्यांना खाली बसू शकत नाही, अशा व्यक्ती खुर्ची आणि टेबल घेऊन देखील असा लिखित नामजप करू शकतात. एका ठरलेल्या काळामध्ये तुम्ही जेवण करण्याच्या अगोदर तुम्हाला हा नामजप करायचा आहे. स्वामींना तुम्ही फुले नैवेद्य अर्पण केल्यानंतर हा नामजप करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही हा लिखित नामजप करत असाल तेव्हा स्वामींच्या समोर एक तुपाचा दिवा हा तेवत ठेवा. लक्षात ठेवा, हा दिवा विझायला नको आणि जरीही विझला तरी देखील तुम्ही स्वामींना क्षमा मागून हा दिवा पुन्हा प्रज्वलित करू शकता. तुम्ही जर शक्य झालंच तर एक आसनीमध्ये ह्या लिखित नामजप पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. कारण की आपण स्वामींच्या चरणाशी एकाग्र होऊन लीन झालेलो असतो. ती आपली लीनता तुटता कामा नये आणि आपल्याला कोणत्याही दुसऱ्या गोष्टींमुळं आपलं मन हे विचलित होता कामा नये. त्यामुळे शक्यतो एका आसनामध्ये आणि एका बैठकीमध्येच तुम्ही हा लिखित नामजप पूर्ण करा. बहुतेक स्वामी भक्त तर हा लिखित नामजप रोज देखील करत असतात. रोजच्या दैनंदिन त्यांच्या क्रियेमध्ये 108 वेळा आपण कमलगट्ट्याच्या माळेने देखील हा नामजप करू शकतो. अन्यथा तरी जर शक्य झालं नाही तर कुणाकडे कमलगट्ट्याची माळ नसेल तर तशा व्यक्ती ह्या आपण लिखित पद्धतीने देखील हा नामजप करत असतात. ही सेवा तुम्ही 7 दिवस, 21 दिवस, 1 दिवस अशा पद्धतीनं देखील करू शकता. यानंतरचा आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला अगदीच त्या गोष्टीसाठी जरी वेळ नसेल तर तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये किंवा धकाधकीच्या जीवनामध्ये जेव्हा केव्हा वेळ मिळेल, तुमचे काम करत असताना अथवा तुम्ही निवांत बसलेला असताना त्या प्रत्येक वेळेस तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ इतकं म्हणून देखील तुम्ही स्वामींची जर याचना केली किंवा स्वामींचं जर नामस्मरण केलं तरी देखील ते स्वामींपर्यंत पोहोचतं. स्वामींना कोणत्याही अन्य अशा कोणत्याही अतिरेकपणाची किंवा अतिरेकी अशा गोष्टींची आवश्यकता नाही. त्यांना फक्त तुमचं एकाग्रपणा, तुमचं चित्त आणि तुम्ही त्यांना किती प्रेमाने आणि विश्वासाने हाक मारता याची पाहणी करत असतात. जितकं जास्त आर्त हाक तुम्ही स्वामींना माराल तितकी जास्त प्रचिती तुम्हाला फलप्राप्तीची जाणवेल. त्यामुळं यंदाच्या यावर्षी तुम्ही बाकी कोणत्याही दिवशी नाही जमलं तरी
श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त ही सेवा जरूर करा. मैत्रिणींनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला भरपूर माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. याशिवाय तुम्हाला आणखीन कोणती माहिती हवी असेल तर ती देखील तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. आपला हा साधा सोपा काढलेला व्हिडिओ देखील तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केल्याशिवाय अजिबातही जाऊ नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.